तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही का? पोटात गच्चपणा, कडक शौच, गॅस आणि त्यामुळे दिवसभर जड वाटतं ना? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार आहे एक सोपा, नैसर्गिक आणि घरगुती उपाय. फक्त दही आणि ओवा हे दोनच घटक आपल्याला लागणार आहेत. आजकाल बहुतेक लोकांना पोट नीट साफ न होण्याची तक्रार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अनियमित जेवण, वेळेवर पाणी न पिणं, जंक फूड आणि तेलकट पदार्थ, दिवसभर बसून काम करणं आणि सततचा ताणतणाव. जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा शरीरात घाण साठते. त्याचा परिणाम चेहरा, मन आणि शरीरावर दिसतो. पोट स्वच्छ असणं का गरजेचं असतं? आपलं पोट हे आपल्या आरोग्याचं केंद्र आहे. पोट स्वच्छ असेल तर शरीर हलकं वाटतं, चेहऱ्यावर तेज येतं, मन शांत राहतं आणि वजन सुद्धा नियंत्रणात राहतं. म्हणूनच पोटाची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. दही हा पोटाचा नैसर्गिक मित्र आहे. आपले पूर्वज नेहमी सांगायचे, घरचं दही खा, पोट ठीक राहतं. दह्यात असतात चांगले जीवाणू, जे पचन सुधारतात, आम्लपित्त कमी करतात, आतड्यांची हालचाल सुधारतात. पण लक्षात ठेवा, दही नेहमी घरचं आणि ताजं असावं. ओवा ओवा छोटा पण जबरदस्त. ओवा म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातलं औषध आहे. ओव्यात असलेला थायमोल घटक गॅस कमी करतो, पोटदुखी शांत करतो आणि अन्न नीट पचायला मदत करतो. म्हणूनच ओव्याला पोटाचा राखणदार म्हणतात. आता हा नैसर्गिक उपाय कसा करायचा आहे? दही आणि ओवा एकत्र घेतल्याने कडक शौच कमी होतो, पोटातील फुगवटा कमी होतो, सकाळी पोट साफ व्हायला मदत होते, आम्लपित्त कमी होतं. हा उपाय शरीराला सवय लावतो, औषधासारखा त्रास देत नाही. आता हा घ्यायचा कधी, याची योग्य वेळ कोणती? तर दुपारी जेवणानंतर घ्यायचा आहे. तर आता कसं घ्यायचं आहे? तर 1 वाटी घरचं दही घ्यायचं आहे. अगदी दाटसर घट्टसर असं दही पाहू शकता घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाव चमचा कुटलेला ओवा आणि चिमूटभर मीठ आपल्याला ऐच्छिक आहे. हे सर्व नीट ढवळून खा. किमान 7 दिवस नियमित करा, फरक नक्की जाणवेल. महत्वाची सूचना म्हणजे रात्री दही खाऊ नका आणि ओवा जास्त टाकू नका. 1 वाटीसाठी पाव चमचा ओवा योग्य प्रमाण आहे. थंडी किंवा पावसाळ्यात चिमूटभर सुंठ पावडर घाला. लहान मुलांना देताना अर्ध प्रमाण द्या. आरोग्य टिकवण्यासाठी महागडी औषधं लागतातच असं नाही. घरातले छोटे उपाय मोठा फरक करू शकतात. दररोज दही आणि ओवा ही छोटी सवय लावा आणि पोट हलकं, मन प्रसन्न ठेवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.